हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या या विशेष भागात. आजपासून आपण एका अशा नव्या गोष्टीला सुरुवात करतोय जिथे प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य तुमची वाट बघतंय. रोमांस आणि सस्पेन्सचा असा खेळ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. चला तर मग सुरुवात करूया आजचा हा पहिला कोरा भाग. मुंबई शहराची ती लगबग असलेली सकाळ. उंच उंच काचेच्या इमारती सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये चमकत होत्या. या गर्दीमध्ये काळ्या रंगाची लक्झरी कार आर के एंटरप्राइजेसच्या भव्य इमारतीसमोर येऊन थांबली. कारचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडला आर्यन कुलकर्णी. उंच पिळदार शरीरयष्टी, अंगामध्ये फिटिंगचा राखाडी रंगाचा सूट, डोळ्यांवर ब्रँडेड गॉगल आणि चेहऱ्यावर एक अनामिक ताठरता. आर्यन म्हणजे या कंपनीचा सर्वेसर्वा, ज्याच्या एका शब्दावर करोडोंचे व्यवहार ठरत असत. तो इमारतीमध्ये शिरला तशी सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येक कर्मचारी आपापल्या जागी ताठ उभा राहिला. आर्यन कोणाकडेही न बघता सरळ आपल्या केबिनच्या दिशेने गेला. पण त्याच्या शांत चेहऱ्यामागे काहीतरी शिजत होतं. त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. त्याने केबिनमध्ये शिरताच दरवाजा जोरात लावून घेतला. त्याने खिशातून एक जुना चुरगळलेला फोटो काढला आणि त्याकडे बघत पुटपुटला. वेळ जवळ येते, खूप जवळ. दुसरीकडे दादरच्या एका मध्यमवर्गीय चाळीत सकाळची गडबड सुरू होती. ईश्वरी आरशासमोर उभी राहून आपली साधी सुती कुर्ती सावरत होती. तिचे लांबसडक केस, डोळ्यांमध्ये असलेली एक चमक आणि ओठांवरचं ते निरागस हास्य कोणाचंही मन जिंकेल असं होतं. पण आज ईश्वरी थोडी तणावात होती. आज तिची एका मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत होती. तिने देवासमोर नमस्कार केला आणि आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. आई, आज जर हे काम मिळालं ना तर बाबांच्या उपचारांचा प्रश्नच सुटेल, ती म्हणाली. ईश्वरीचे वडील गेल्या 6 महिन्यांपासून आजारी होते आणि घराची सर्व जबाबदारी आता तिच्या खांद्यावर होती. ती घाईघाईने घराबाहेर पडली. लोकांची गर्दी, लोकांचे धक्के आणि मुंबईचा तो उकाडा सोसत ती अखेर आर के एंटरप्राइजेसच्या त्या भव्य गेटसमोर येऊन उभी राहिली. तिथली ती श्रीमंती बघून क्षणभर ती दचकलीच. स्वतःचे साधे कपडे आणि तिथलं ते ग्लॅमरस वातावरण यामध्ये तिला खूप तफावत जाणवली. पण तिने मनाशी खूणगाड बांधली आणि आतमध्ये पाऊल टाकलं. ईश्वरी रिसेप्शनवर पोहोचली तेव्हा तिथे एक टिपटॉप मुलगी बसली होती. तिने ईश्वरीकडे खालून वर बघितलं आणि तुच्छतेने विचारलं, येस, कोणाला भेटायचे? ईश्वरीने आपलं प्रोफाईल पुढे केलं. तिला वेटिंग एरियामध्ये बसायला सांगण्यात आलं. तिथे आधीच अनेक हाय प्रोफाईल मुलं-मुली मुलाखतीसाठी आले होते. कोणीतरी आयपॅडवर काहीतरी करत होतं तर कोणीतरी इंग्रजी जोरजोरात फोनवर बोलत होतं. ईश्वरी शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती. अचानक कॉरिडॉरमध्ये काहीतरी हालचाल झाली. आर्यन कुलकर्णी आपल्या टीमसोबत तिथून जात होता. त्याच्या चालण्यात एक प्रकारचा दरारा होता. जाता जाता त्याचं लक्ष चुकून कोपऱ्यात बसलेल्या ईश्वरीकडे गेलं. ईश्वरीनेही त्याच वेळी वर बघितलं. दोघांच्या नजरा एका सेकंदासाठी भिडल्या. आर्यनचे ते तीक्ष्ण डोळे बघून ईश्वरीला आतून काहीतरी वेगळंच जाणवलं. जणू काहीतरी भीती किंवा जणू काहीतरी जुनी ओळख. आर्यन मात्र काहीही न बोलता पुढे निघून गेला. पण त्याच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला. ही मुलगी इथे काय करते? काही वेळाने ईश्वरीचं नाव पुकारलं गेलं. ती धाडस करून आर्यनच्या केबिनमध्ये शिरली. केबिन अत्यंत आधुनिक होतं. समोरच्या मोठ्या खिडकीतून संपूर्ण मुंबई दिसत होती. आर्यन आपल्या खुर्चीत मागे टेकून बसला होता. त्याने ईश्वरीला बसायला खुणावलं. तिने आपलं फाईल समोर ठेवली. आर्यनने फाईल उघडली, पण त्याचं लक्ष कागदांपेक्षा जास्त ईश्वरीच्या चेहऱ्याकडेच होतं. ईश्वरी मोरे, साध्या कुटुंबातून, उत्तम शिक्षण, पण अनुभव शून्य. तुला वाटतं तू या कॉर्पोरेट जगामध्ये टिकशील? आर्यनचा आवाज गंभीर आणि धारदार होता. ईश्वरीने नजर खाली न झुकवता उत्तर दिलं, अनुभव कामातून येतो सर, आणि काम करण्याची जिद्द माझ्याकडे आहे. मला जर संधी मिळाली तर मी सिद्ध करून दाखवेन. आर्यनच्या ओठांवर एक तिरकस हसू आलं. तो खुर्चीवरून उठला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. ठीक आहे, तुला काम मिळेल, पण एक अट आहे. इथे काम करताना तुला फक्त माझे आदेश पाळावे लागतील, मग ते ऑफिसचे असोत किंवा ऑफिस बाहेरचे. मंजूर आहे? ईश्वरीला हे वाक्य थोडं विचित्र वाटलं, पण घराची परिस्थिती आठवून तिने होकार दिला. तिचा पहिला दिवस सुरू झाला. आर्यनने तिला त्याच्या पर्सनल असिस्टंटचं काम दिलं होतं. ईश्वरीला वाटलं होतं की हे साधं डेस्क जॉब असेल, पण आर्यनने तिला पहिल्याच दिवसापासून कामाला लावलं. हे प्रेझेंटेशन मला 1 तासात हवंय.
मला ब्लॅक कॉफी हवे, साखर न घालता. आणि आज संध्याकाळी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, तुला सोबत यावं लागेल. आर्यन तिला सारखं टुकू लागला. ईश्वरी बिचारी वैतागलीच होती, पण ती गप्प बसून सगळं करत होती. दुपारी जेवणाच्या वेळी ती कॅन्टीनमध्ये बसली असताना तिला ऑफिसमधल्या काही अफवा ऐकायला मिळाल्या. आर्यन कुलकर्णीच्या आधीच्या 3 असिस्टंटनी अचानक काम सोडलं होतं आणि त्याबद्दल कोणीही उघडपणे बोलत नव्हतं. ईश्वरीला थोडा संशय आला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. संध्याकाळ झाली. आर्यनने ईश्वरीला एका मोठ्या हॉटेलमध्ये मीटिंगसाठी नेलं. तिथे गेल्यानंतर तिला कळलं की ती मीटिंग नसून एक पार्टी होती. आर्यनने तिला एका महागड्या दुकानात नेलं आणि एक सुंदर डिझायनर साडी निवडली. हे नेसून तयार हो, तुला माझ्यासोबत या पार्टीमध्ये माझी होणारी पत्नी म्हणून वावरायचं आहे, आर्यन शांतपणे म्हणाला. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली. हे काय चाललंय सर? मी इथे काम करायला आले आहे, हे नाटक करायला नाही, ती चिडून म्हणाली. आर्यन तिच्या जवळ आला, इतका जवळ की तिला त्याचा श्वास जाणवू लागला. त्याने तिच्या कानामध्ये हळूच सांगितलं, लक्षात ठेव ईश्वरी, तू करारावर सही केली आहेस. तुझ्या बाबांच्या हॉस्पिटलचं बिल आज सकाळीच माझ्या कंपनीने भरलं आहे. आता तू माझी ऋणी आहेस. ईश्वरी निशब्द झाली. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं, पण आर्यनच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती. ईश्वरीने ती साडी नेसली. आरशात स्वतःला बघताना तिला स्वतःचीच ओळख पटेनाशी झाली. ती अत्यंत सुंदर दिसत होती. पार्टीमध्ये शिरताच सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. आर्यनने तिचा हात हातात घेतला. ईश्वरीला त्याच्या स्पर्शाने अंगावर काटा आला. ती त्याचा हात झटकू पाहत होती, पण आर्यनने तिची पकड अजून घट्ट केली. तो लोकांसमोर हसून वागत होता, जणू तो ईश्वरीवर खूप प्रेम करतो. पण जेव्हा कोणी बघत नसे तेव्हा त्याचा चेहरा पुन्हा कठोर होई. पार्टीमध्ये एका बाजूला उभा असताना ईश्वरीला जाणवलं की कोणीतरी लांबून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. एक काळ्या कपड्यांमधला माणूस सतत आर्यनकडे बघत होता आणि फोनवर बोलत होता. आर्यनलाही याची जाणीव झाली होती. त्याने ईश्वरीला आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर किस केलं. हा सीन बघून पार्टीतल्या सगळ्यांनी टाळ्याच वाजवल्या, पण ईश्वरीला मात्र आतून रडू येत होतं. हे प्रेम नव्हतं, हे काहीतरी वेगळंच होतं. रात्री उशिरा आर्यन तिला घरी सोडायला निघाला. कारमध्ये दोघेही शांत होते. ईश्वरी खिडकीबाहेर बघत होती. अचानक आर्यनने गाडी एका निर्जन ठिकाणी थांबवली. ईश्वरी लगेच घाबरली. गाडी का थांबवलीत? तिने विचारलं. आर्यन काहीही बोलला नाही. तो गाडीबाहेर पडला आणि कोणाशी तरी फोनवर जोरजोरात बोलू लागला. मला माहिती आहे, तो तिथेच आहे, त्याला जिवंत पकडा. ईश्वरीने हे ऐकलं आणि तिची धडधड वाढली. आर्यन पुन्हा गाडीत आला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने गाडी वेगाने पळवायला सुरुवात केली. ईश्वरीने विचारलं, काय झालंय सर? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? आर्यनने तिच्याकडे बघितलं आणि रागात म्हणाला, तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. त्याने तिला तिच्या चाळीसमोर सोडलं. ईश्वरी गाडीतून उतरली आणि धावत आपल्या घरात गेली. रात्रभर तिला झोप लागली नाही. आर्यनचा तो स्पर्श, त्याचा तो राग आणि ते रहस्यमय वागणं तिच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. आर्यन कुलकर्णी नक्की कोण आहे? तो तिच्याशी असं का वागतोय? आणि त्या पार्टीमध्ये तो माणूस कोण होता? या प्रश्नांची उत्तरं तिला शोधायची होती. दुसरीकडे आर्यन आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता. त्याच्या समोर असलेल्या बोर्डवर ईश्वरीचा आणि इतर काही लोकांचा फोटो होता, ज्याच्यावर लाल रंगाने फुली मारली होती. त्याने ईश्वरीच्या फोटोकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक आली. खेळ तर आता सुरू झाला ईश्वरी. तुला अजून खूप काही सुचायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ऑफिसला पोहोचली तेव्हा तिला कळलं की आर्यन आज ऑफिसला येणार नाहीये. तिला एका फाईलवर सही घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर जायला सांगण्यात आलं. ती त्याच्या बंगल्यावर पोहोचली. तो बंगला म्हणजे एक राजवाडाच होता, पण तिथे एक भयानक शांतता होती. ईश्वरी आत शिरली तेव्हा नोकराने तिला वरच्या रूममध्ये जायला सांगितलं. ती वर गेली आणि तिने जे बघितलं ते बघून तिची शुद्ध सरपली. आर्यन एका खोलीत होता, जिथे भिंतीवर रक्ताने काहीतरी लिहिलं होतं आणि आर्यनच्या हातामध्ये एक चाकू होता. ईश्वरीची नजर त्या रंगावरच्या भिंतीवर खिळली. समोरच्या भिंतीवर खिळली होती. तिथल्या पांढऱ्या शुभ्र भिंतीवर लाल रक्ताने काहीतरी आकडे आणि नावं लिहिलेली होती, जी दिसायला अत्यंत भयानक वाटत होती. आर्यनच्या हातातला तो चाकू चमकत होता आणि त्याच्या पांढऱ्या शर्टवर रक्ताचे काही थेंब उडालेले होते. ईश्वरीच्या तोंडातून एक किंकाळी फुटणार इतक्यात आर्यनने विजेच्या वेगाने मागे वळून तिचा चेहरा आपल्या हाताने दाबला. त्याचा स्पर्श गार होता, पण त्याच्या डोळ्यांमधली आग ईश्वरीला जाळून टाकेल अशी वाटत होती. ओरडायचं नाही,
आर्यनचा आवाज एकदम शांत पण तितकाच थरका पडवणारा होता. ईश्वरीचे डोळे विस्फारले गेले होते. तिचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की तिला वाटलं आता ते बंदच पडेल. आर्यनने तिला हळूच भिंतीला टेकवलं आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या शरीरातून एक महागड्या परफ्यूमचा आणि त्याचवेळी रक्ताचा एक विचित्र संमिश्र वास येत होता. त्याने हळूच आपला हात तिच्या तोंडावरून काढला. ईश्वरी थरथरत म्हणाली, सर हे काय आहे? तुम्ही कोणाचा खून केलात? तिचा आवाज कापला होता. आर्यनने एक थंड हास्य केलं आणि आपल्या हातातील चाकू टेबलावर फेकला. तो चाकू लाकडाच्या टेबलावर जाऊन रुतला. खून? ईश्वरी, तू मला एवढं कच्चं समजतेस? आणि हे रक्त नाहीये, हा लाल रंग आहे. त्याने आपल्या शर्टवरचे डाग तिला दाखवले. ईश्वरीने जवळ जाऊन बघितलं तर तो खरंच ऑइल पेंट होता. पण मग त्याने भिंतीवर जे काही लिहिलं होतं ते काय होतं? आर्यनने तिच्या मनातला प्रश्न ओळखला. हे ते लोक आहेत ईश्वरी, ज्यांनी माझ्या आयुष्यातून सगळं हिरावून घेतलं. मी फक्त त्यांची नावं आणि त्यांच्या पापांचे हिशोब मांडतोय. तुला सांगितलं होतं ना, जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. त्याने तिला तिथून बाहेर पडायला खुणावलं आणि स्वतः बाथरूममध्ये जाऊन हात धुवू लागला. ईश्वरी बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसली. तिचं डोकं सुन्न झालं होतं. आर्यन कुलकर्णी हे एक असं कोडं होतं जे तिला सुटता सुटेना. थोड्या वेळाने आर्यन बाहेर आला. त्याने आता शर्ट बदलला होता. काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये तो अजूनच भेदक दिसत होता. फाईल आणली आहेस? सही हवी आहे ना तुला? त्याने विचारलं. ईश्वरीने गप्पपणे फाईल त्याच्यासमोर धरली. त्याने सही केली आणि फाईल बाजूला ठेवून तो तिच्याकडे बघू लागला. तू काल रात्री व्यवस्थित झोपली नाहीस असं वाटतंय. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली आहेत तुझ्या. ईश्वरीने काहीच उत्तर दिलं नाही. तिला इथून कधी एकदा बाहेर पडतोय असं झालं होतं. ती उठली आणि जायला निघाली. पण आर्यने तिचा हात पकडला. थांब, आज तुला ऑफिसला जायचं नाहीये. आज आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत. ईश्वरीने हात सोडवायचा प्रयत्न केला. सर, मला घरी जायचंय. माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये. आर्यनने तिला जवळ ओढलं. इतकं जवळ की तिचे केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागले. तुझ्या आईची काळजी घ्यायला मी तिथे माणसं पाठवली आहेत. आता तू फक्त माझ्यासोबत चल. तो तिला आपल्या स्पोर्ट्स कारमध्ये घेऊन निघाला. गाडीचा वेग इतका होता की ईश्वरीने डोळे घट्ट मिटून घेतले होते. गाडी शहराबाहेरच्या एका निर्जन टेकडीवर येऊन थांबली. तिथे एक जुना पण आलिशान बंगला होता. आर्यन तिला आतमध्ये घेऊन गेला. तिथे कोणीच नव्हतं. हे काय आहे सर? आपण इथे का आलो आहोत? आर्यने एक जुनी डायरी काढली आणि ती ईश्वरीच्या समोर ठेवली. ही डायरी वाच. तुला कळेल की मी असा का वागतोय. ईश्वरीने डायरी उघडली. त्यामध्ये आर्यनच्या वडिलांबद्दल लिहिलं होतं. R.K. कुलकर्णी, ज्यांनी ही कंपनी उभी केली होती. पण त्यांना त्यांच्या जवळच्या मित्रांनी फसवून आत्महत्या करायला लागली होती. आणि त्या मित्रांमध्ये ईश्वरीच्या वडिलांचं नावही होतं. ईश्वरीला धक्काच बसला. हे खोटं आहे. माझे बाबा असं कधीच करणार नाहीत. ती जोरात ओरडली. आर्यनच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं, पण त्याने ते सावरलं. पुरावे बोलतायत ईश्वरी. तुझ्या वडिलांनी माझ्या बाबांच्या सहीची नक्कल करून सर्व संपत्ती आपल्या नावावर करून घेतली होती. पण नंतर त्यांना काय झालं कोणास ठाऊक. त्यांनी सगळं सोडून देऊन ते चाळीत राहायला गेले. मी गेली 10 वर्ष फक्त या दिवसाची वाट बघत होतो की मी त्यांच्या मुलीला माझ्या पायाशी आणून ठेवेन. ईश्वरीला आता सगळा उलगडा होत होता. आर्यनने तिला नोकरी दिली. तिच्या बाबांच्या उपचारांचे पैसे भरले. हे सगळं प्रेमापोटी नव्हतं, तर तो एक बदला होता. ती रडायला लागली. आर्यनला तिचं रडून न बघून आतून काहीतरी होत होतं. पण त्याने स्वतःला सावरलं. आता रडून काही फायदा नाही. तू आता माझी कैदी आहेस. तुला या बंगल्यात राहावं लागेल जोपर्यंत मी पुढचा निर्णय घेत नाही. तिथेच त्यांच्यात रोज वाद होऊ लागले. आर्यन तिला त्रास देण्यासाठी नवनवीन पद्धती शोधू लागला. कधी तिला जाणीवपूर्वक कष्टांची कामं करायला सांगायचा, तर कधी रात्री उशिरापर्यंत तिला झोपू द्यायचा नाही. पण या छळामध्येही कुठेतरी एक वेगळाच धागा विणला जात होता. एके दिवशी ईश्वरीला खूप ताप आला. ती बेशुद्ध पडली. आर्यनने जेव्हा तिला बघितलं तेव्हा तो स्वतःला विसरून गेला. त्याने रात्रभर तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. तिला स्वतःच्या हाताने सूप पाजलं. ईश्वरीने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिने बघितलं की आर्यन तिच्या पायापाशी डोकं ठेवून झोपला आहे. त्या क्षणी तिला त्याच्यातला तो रागीट माणूस नाही, तर एक जखमी लहान मुलगा दिसला. तिने हळूच त्याच्या केसांमधून हात फिरवला. आर्यनला जाग आली. त्याने तिचे डोळे बघितले. त्या नजरेत राग नव्हता, तर एक अथांग माया होती. तू का करतोयस हे सगळं आर्यन? बदला घेऊन कोणाचं भलं झालंय? ईश्वरीने हळूच विचारलं. आर्यनने तिचा हात घट्ट पकडला. मला माहीत नाही ईश्वरी, पण तुझ्याजवळ आल्यावर मला माझा राग विसरायला होतोय.
मला तुला त्रास द्यायचा असतो, पण तुझा एक डोळा भरून आला की माझं हृदय तुटतं. दोघांमध्ये एक शांतता पसरली. आर्यन हळूहळू तिच्या जवळ आला. ईश्वरीने यावेळेस त्याला रोखलं नाही. त्याने तिचे ओठ आपल्या ओठांनी टिपले. तो एक साधा किस नव्हता, तर त्यामध्ये अनेक वर्षांचं दुःख, राग आणि आता उमलणारं प्रेम होतं. ईश्वरीनेही त्याला प्रतिसाद दिला. त्या एका क्षणामध्ये जगाचं भान हरपलं होतं. पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. बंगल्याच्या बाहेर पुन्हा तीच काळी गाडी येऊन थांबली होती. त्यातून तोच पाठीतला माणूस बाहेर पडला. त्याच्या हातामध्ये बंदूक होती. त्याने आर्यनला हाक मारली. आर्यन कुलकर्णी, बाहेर ये. आज तुझा खेळ संपला. आर्यनने ईश्वरीला कपाटात लपवलं. बाहेर येऊ नकोस, काहीही झालं तरी. त्याने तिला बजावलं. आर्यन बाहेर गेला. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनच्या वडिलांचा तो खरा शत्रू होता, ज्याने ईश्वरीच्या वडिलांनाही फसवले होते. तुला वाटतं तू बदला घेतलास? अरे, तुझ्या वडिलांना मी मारलं आणि त्याचं खापर त्या मोरेंवर फोडलं, आणि तू मूर्खासारखा त्याच्या मुलीवर प्रेम करतोयस. आर्यनला आता सत्य कळलं होतं. त्याने त्या माणसावर झडप घातली. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. ईश्वरी कपाटातून बाहेर आली आणि तिने जेव्हा पाहिलं की तो माणूस आर्यनवर बंदूक ताणत आहे, तेव्हा तिने न विचार करता आर्यनच्या समोर उडी मारली. गोळी झाडली गेली, पण ती ईश्वरीला लागलीच नाही. आर्यनने तिला शेवटच्या क्षणी बाजूला ढकललं होतं आणि गोळी आर्यनच्या खांद्याला लागली होती. त्याचवेळी पोलीस तिथे पोहोचले आणि ज्यांना आर्यनने आधीच कळवलं होतं, त्या माणसाला अटक झाली. आर्यन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ईश्वरीने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. आर्यन, डोळे उघड. तुला काही होऊ देणार नाहीये मी. ती रडत होती. आर्यनने हसून तिच्याकडे बघितलं. ईश्वरी, मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला. ईश्वरीने त्याच्या ओठांवर हात ठेवला. काहीही बोलू नकोस. आता फक्त आपण आहोत. हॉस्पिटलमध्ये आर्यनवर उपचार झाले. ईश्वरी एक क्षणही त्याच्यापासून दूर झाली नाही. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तासनतास गप्पा मारल्या. आर्यनच्या स्वभावात आता बदल झाला होता. तो आता खऱ्या अर्थाने तिच्या प्रेमात पडला होता. काही दिवसांनी आर्यन पूर्णपणे बरा झाला. त्याने ईश्वरीच्या वडिलांची माफी मागितली आणि त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. आता त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. पण सस्पेन्स अजून संपला नव्हता. लग्नाच्या दिवशी ईश्वरीला एक निळावी पाकिट मिळालं. त्यामध्ये एक जुना फोटो होता, ज्यामध्ये आर्यनचे वडील आणि ईश्वरीची आई एकत्र होते. आणि त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, हे नातं जितकं वाटतंय तितकं साधं नाही. आर्यन आणि तुम्ही दोघं भावंड तर नाही ना? ईश्वरीच्या हातातून तो फोटो गळून पडला. लग्नाचा मंडप सजला होता. आर्यन तिची वाट बघत होता. पण ईश्वरीच्या समोर आता एक नवीन आणि भयानक प्रश्न उभा होता. काय वाटतंय तुम्हाला? ही तर फक्त सुरुवात आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या भागातच मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा ही आमची नवीन सिरीज. चलो बाय. हर हर महादेव.